नमस्कार, मी अनाउष्का जोशी, देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आता पाहूया सविस्तर बातम्या। आरक्षणाची 50% मर्यादा वाढवावी, जे कोणी वंचित राहिले त्यांना आरक्षण द्यावे, खासदार अरविंद सावंत यांची मागणी। आजही पेपर लीकच्या संदर्भात काही कायदे आहेत, आजही भ्रष्टाचाराविरोधात कायदे आहेत, तरी त्या कायद्यांची अंमलबजावणी का होत नाही, खासदार संजय राऊत यांचा सवाल। आरक्षण खऱ्या अर्थाने वाचवायचे असेल तर कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला हा एकमेव पर्याय, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचे वक्तव्य। महाविकास आघाडी सरकार आल्यास जनतेचे नुकसान होईल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज अमरावतीत। बुलढाण्यात श्री संत मुक्ताबाई पालखीचे आमदार संजय गायकवाड यांनी केले सारथ्य। जरांगे पाटील दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, तेवढी त्यांची उंची आहे का? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांची टीका। आमचे एकही कुणबी नोंद खोटी नाही, मनोज जरांगे पाटील यांचा ओबीसी नेत्यांवर पलटवार। भाजपचे लोकसभेचे उमेदवार पडल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी पक्षनिरीक्षक म्हणून राधाकृष्ण विखे पाटील आणि रावसाहेब दानवे यांची नियुक्ती केली। आज रावसाहेब दानवे यांनी नांदेडात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची निवासस्थानी घेतली भेट। ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यात बोगस प्रमाणपत्र घेणारा आणि देणारा दोघेही गुन्हेगार आहेत। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठ्यांना डिवचले। 10% आरक्षण देऊन देखील आरक्षणाचा मार्ग निघत नाही, त्यामुळे सरकारने लक्ष घालून मार्ग मोकळा करावा, रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य। भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांचा भाजपला रामराम, काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता। काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी घेतली होती रमेश कुथे यांची भेट। हबोप गवळीबाबा यांच्या मार्गदर्शनात श्री क्षेत्र मोर्शेवाडी ते पंढरपूर पायी दिंडीस प्रारंभ। आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त भाविकांना मिळणार 7 जुलैपासून 24 तास दर्शन। चोपडा तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दाढी मारल्याने तालुक्यात दुबार पेरणीच संकट। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।